30 दिन से बिना बताए घर से गायब एक राजस्थानी पति घर लौटा। पत्नी, मैं थारे गम में बीमार पड़ गई थी। जय मैं मर जाती तो। पति, तो मैं कौन सा स्मशान की चाबी अपने साथ ले गया था। विज्ञान के टीचर ने छात्रों से पूछा, एलोवेरा क्या होता है। छात्र, सर, पंजाब में जब छोटा भाई बड़े भाई को विस्की का पैक बना के देता है तो कहता है एलोवेरा। लग्न म्हणजे काय आहे? विजेच्या 2 तारा बरोबर जोडल्या तर उजेडच उजेड, चुकल्या तर जाळ अन धूर संगच. माझा नवरा बावळट आहे असं सरळ सरळ म्हणता येत नाही, म्हणून काही बायका म्हणतात ह्यांच्या सरळ स्वभावामुळे जरा मागे राहिले हे. माणसाने नेहमी हसरा चेहरा ठेवला पाहिजे, कारण तोंडावर 12 वाजल्याने थोडी ना प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. डॉक्टर, हा घ्या तुमचा एक्सरे. ती, अहो हा तर काळा आहे, मला नाही आवडला, मला पिंकवाला द्या. एका साठीतल्या काकूंची तक्रार. बूस्टर डोसची चौकशी करायला गेले तर काउंटरवरची 1.5 शहाणी सगळ्यांच्या देखत जोरात विचारते, काकी 9 महिने झाले का. बायको, अहो कुठे आहात, फोन का उचलत नव्हता. नवरा, अगं माझी गाडी उलटली घाटात. बायको, झालं म्हणजे डब्यातली पातळ भाजी गेली का वाया. आई, अरे राजू, आज उपवास आहे, मी तुला साबुदाणे आणायला सांगितले होते, आणलेस का. राजू, आई तूच म्हणाली होतीस ना की उपवासाच्या दिवशी साबुदाणे चालतात, म्हणून मी साबुदाणे रस्त्यातच ठेवून आलो, आता ते मागून चालत येतील. साखरपुडा आणि लग्न यामध्ये जर खूप दिवसांचं अंतर असेल तर याचा फायदा कोणाला होतो. मुलाला चूक, मग मुलीला नाही पुन्हा चूक, मग कुणाला, मोबाईल कंपन्यांना. नवीन साडी नेसून तिने नवऱ्याला विचारले, अहो कशी दिसते साडी. मग थोड्या वेळाने तिला परत साडी नेसावी लागली.